ट्रिप एन्जॉय करायची आहे, पण खर्च हाताबाहेर जातोय का? नमस्कार मंडळी. 15 दिवस 15 बचतीचे मंत्र सिरीज मध्ये आजचा 10वा मंत्र. वेकेशन फंड. ट्रिप एन्जॉय करायची असेल तर बचत आधी. ट्रिप प्लॅन करताना आपण जागा, हॉटेल्स आणि ऍक्टिव्हिटी ठरवतो, पण पैशाचं प्लॅनिंग विसरतो. आणि मग होतं काय? लोन काढावं लागतं, क्रेडिट कार्डवर खर्च, ट्रिप नंतर 3 महिने आर्थिक ताण. ट्रिपचा आनंद असावा मोकळ्या मनाने, पैशाच्या टेन्शन शिवाय. ट्रिप 6 महिने आधी ठरवा आणि वेकेशन फंड सुरू करा. पगाराच्या 10% बचत ठरवून वेगळ्या खात्यात टाका. हेच पुढचं ट्रिप बजेट. खर्चाचे 3 भाग करा. ट्रॅव्हल, स्टे आणि एक्सपिरियन्स. सगळा खर्च पेपरवर आणा आणि काय गरजेचं आहे ते ठरवा. अनप्लॅन्ड म्हणजेच ओव्हर बजेट म्हणजेच स्ट्रेस. क्रेडिट कार्ड नकोच. ज्याचं बजेट आहे त्यातच ट्रिप करा, कारण ट्रिप संपली तरी क्रेडिट कार्डचा EMI उरतोच. तुम्ही कधी आर्थिक उतार अनुभवला आहे का? किंवा आधीच प्लॅनिंग करून ट्रिप विदाउट टेन्शन केली आहे का? कमेंट करा. मी वेकेशन फंड सुरू केलाय किंवा यंदा फुकट नाही, सेव्हिंगनेच ट्रिप. आणि हा मंत्र उपयोगी वाटला तर अर्थक्रांतीला नक्की सबस्क्राईब करा, कारण उद्या येतोय दिवस 11वा. सेव्हिंग ॲप्स, ऑटो सेव्ह फीचर्स जे पैशाची बचत करत राहतात, तुम्ही विसरला तरी.